महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बातमी लावल्याच्या कारणावरून तडीपार गुंडाकडून पत्रकारास फोनवर जीवे मारण्याची धमकी। जालना या ठिकाणी आरोपीवर गुन्हा दाखल। जालना तालुक्यातील पुणेगाव येथील अरविंद चव्हाण याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर जालना जिल्हा हद्दपारीची कारवाई करण्यात आली। तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे। जालना जिल्हा हद्दपार असलेल्या अरविंद चव्हाण याची बातमी महाराष्ट्र GBS न्यूजचे मुख्य संपादक गणेश सातपुते यांनी त्यांच्या न्यूज चॅनलवर प्रसारित केली असल्याने त्याचा राग प्रथम मनात धरून अरविंद भाऊसाहेब चव्हाण याच्या भाऊ राजू भाऊसाहेब चव्हाण यांनी दिनांक 1 मे 2025 रोजी 1:39 वाजता फोनवरून तू तुझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्या भावाबद्दल बातमी का लावली आहेस असे म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। यावरून तालुका पोलीस ठाण्यात 1 मेला तक्रार दाखल करण्यात आली आहे। या तक्रार दाखल केल्याचा राग व बातमीचा राग मनात धरून अरविंद भाऊसाहेब चव्हाण जो जालना जिल्हा हद्दपार आहे यांनी दिनांक 17 मे रोजी 3:24 फोन कॉल करून तू माझी व माझ्या भावाच्या विरोधात बातमी का लावलीस, परत याच्यानंतर तू आमची बातमी तुझ्या न्यूज चॅनलवर लावलीस तर तुला मी जीवे मारून टाकीन अशी धमकी दिल्यामुळे या हद्दपार अरविंद चव्हाण याच्यावर कठोर कारवाई करावी या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे। तसेच माझ्या जीवाची बळीवड झाल्यास हे दोघे भाऊ जबाबदार राहतील। महाराष्ट्र टुडेसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, घनसावंगी, जालना। आपणास काही एका आरोपीनं धमकी वगैरे दिलेली आहे, काय माहिती सांगता? नमस्कार, मी गणेश बाबुराव सातपुते। माझं महाराष्ट्र GBS न्यूज चॅनल आहे आणि मी त्या चॅनलचं संपादक आहे। तर विषय असा आहे की तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक गुन्ह्यामध्ये असणारा अरविंद भाऊसाहेब चव्हाण याला माननीय SDM कार्यालय यांनी 1 वर्षाकरता हद्दपार केले होते आणि मला तालुका पोलीस स्टेशनमधून प्रेस नोट भेटली। त्या प्रेस नोटच्या आधारे मी बातमी लावली होती त्याची। त्या बातमीचा राग मनात धरून आरोपीच्या लहान्या भावाने मला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। त्याच्यानंतर एवढ्यावर थांबला नाही तर त्याच्यानंतर जो मुख्य आरोपी आहे अरविंद भाऊसाहेब चव्हाण तडीपार झालेला व्यक्ती, ह्या व्यक्तीनं सुद्धा मला काल समजा 3:38 धमकी दिली आणि तुला जीवे मारून टाकी, तुलाच पत्रकार झाला का। आणि त्याच्यानंतर ते एवढं थांबलं नाही तर माझ्या पत्नीला सुद्धा त्यांनी असल्याच भाषेमध्ये वापरले की बाबा असं करीन तसं करीन। तर नंतर मग तेवढं झाल्याबरोबर थांबलं नाही आणि त्याच्यानंतर मी पोलीस लोकाला मी काही समजत नाही, पोलीस कर्मचारी काय करते बघू दे आणि ते तुला SP पुणे तुला तिथं पण सांगतो काय झाप काय असं सुद्धा तिने बोललं होतं। तर त्या अनुषंगाने मी तालुका पोलीस ठाण्यामध्ये आलो। तर ती घटना होती दयांत्रवाली इथली, पण ते मला लक्षात नाही आलं। त्याच्यामुळं मी रात्री घनसावंगी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जो मुख्य आरोपी अरविंद भाऊसाहेब चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। तर प्रशासनाला माझी एवढी विनंती आहे की आपण असे जे गुन्हेगार लोक आहे यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी अशी मी मागणी करतो। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।